नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे समीर. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विजन अकॅडमी याच्यावरती. तर BMCचे जे नुकतेच कार्यकारी सहाय्यक ह्या भरती निघाली आहे, याच्यामध्ये येणाऱ्या बुद्धिमत्तेवरचे प्रश्न आज आपण सॉल्व करणार आहोत. आपण जे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत ते मागील झालेल्या TCS पॅटर्ननी घेतलेले एक्झाम्स होते, जसं म्हाडा होतं, वनरक्षक होतं, त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आले होते आपण तेच सॉल्व करणार आहोत आज. तर आपण वेळ न वाया घालवता स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे सिरीजचा, त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्कच्या जागेवरती कुठला अल्फाबेट येणार आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तर ऑलरेडी इकडे LNQU आणि Z आणि त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह असं आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला फक्त शोधायचं असतं की प्रत्येकामध्ये काय काय रिलेशन आहे आणि त्याच रिलेशननुसार क्वेश्चन मार्कच्या जागी प्रश्नचिन्हाच्या जागेवरती काय येणार आहे ते. L नंतर L आणि Nमध्ये काय रिलेशन आहे, तर Lपासून Nकडे जाताना M येतो, नंतर N येतो. तसंच Nपासून Qच्या इकडे जाताना NOP आणि नंतर येतो तुमचा Q. आणि तसंच Qपासून Uच्या इकडे जाताना QRST आणि तुमचा येतो UVWXY आणि नंतर येतो तुमचा Z. तर तुम्ही इथे पॅटर्न बघू शकता. इकडे +1 आहे, इकडे +2 आहे, इकडे +3 आहे, इकडे +4 आहे. तर जेव्हा आपण इकडून या क्वेश्चन मार्कपर्यंत जाऊ तेव्हा +5 असणार आहे. Z नंतर रिजनिंगमध्ये परत A येतो, ABCD आणि E आणि E नंतर तुमचा येईल इकडे F. तर आपलं उत्तर असणार आहे F हे आपला आन्सर असणार आहे. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी 3 अक्षर समूहांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्यात गटात न बसणारा अक्षरसमूह कुठला? ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की इथे 4 ऑप्शन दिलेत आणि या चारमधले 3 एक विशिष्ट लॉजिक फॉलो करतात आणि तो लॉजिक आपल्याला फाइंड आउट करायचा आणि एक ऑप्शन जे असणार आहे तो लॉजिक फॉलो नाही करणार आणि तो आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे, आपण याला लिहून घेऊया. XAYJMKTWUDFG. तर एक्सपासून आपण एपर्यंत लॉजिक शोधूया काय येतो. एक्स नंतर येतो Y, Z आणि Z नंतर येतो तुमचा A. म्हणजे इकडनं आला आहे तुमचा +2. आता एपासून वायपर्यंत जायचं असेल तर पूर्ण अल्फाबेट बेसिकल सिरीज लिहावं लागणार आहे. तर तसं न जाता आपण वायपासून एवरती जाऊया. वाय नंतर येतो Y, Z आणि Z नंतर तुमचा येतो A. म्हणजे इकडे येतो +1. आता जेपासून एमपर्यंत आपण कसं जातो. JKL नंतर येतो तुमचा M. म्हणजे इकडे पण +2. लॉजिक ऑलमोस्ट कन्फर्म झालेलं आहे मित्रांनो. आता Kपासून Mपर्यंत यायला KL आणि इकडे येतो तुमचा 1. बघा लॉजिक कन्फर्म आहे. इकडनं +2 आणि इकडनं +1, इकडनं +2 आणि इकडनं +1. आता इकडे सुद्धा तो लॉजिक फॉलो झाला पाहिजे. इकडनं +2 म्हणजे TUV नंतर येतो तुमचा W. इकडे पण तोच लॉजिक फॉलो झालेला आहे. UV म्हणजे इकडनं +1. आता एक्झाममध्ये बघा तर तुम्हाला 3 लॉजिक सिमिलर भेटले तर चौथा ऑप्शन चेक करायची गरज नाही, तोच आन्सर असणार आहे. पण इकडे आपल्याकडे वेळ असल्यामुळे आपण चौथा ऑप्शन चेक करून घेऊया. AB +2 ABCDEF आणि इकडे G यायला पाहिजे. तो G नाही आहे, इकडे F आहे. त्यामुळे हे आन्सर आहे आपलं. लॉजिक फेल झालं आणि इकडे आन्सर येतं आपलं 4th ऑप्शन DFG. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. अक्षर गटांच्या 4 जोड्या दिलेल्या आहेत ज्यापैकी तिघांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी अक्षरगट जोडी ओळखा. ओके, आपण हे अल्फाबेट्स लिहून घेऊया. JNCFGHORTWRUVY. ठीक आहे. आता बघा ह्या दोघांमध्ये हा हायफन दिलेला आहे. आपण यांच्यामध्येच कनेक्शन पहिले शोधूया काय येतो. तर जे नंतर डायरेक्ट K येतो तुमचा. इथे मध्ये कुठलाही मिसिंग अल्फाबेट नाही आहे. म्हणजे इकडे +0 येतो. ठीक आहे, इथे येतो तुमचा +0, डायरेक्ट K येतो. G नंतर डायरेक्ट K येतो. पुढे बघूया आपण तोच लॉजिक फॉलो होतो आहे का. F नंतर इकडे ही +0 आणि डायरेक्ट G येतो कारण की F नंतर येतो डायरेक्ट G. R नंतर T येतो का डायरेक्ट? नाही, R नंतर T येत नाही. R नंतर येतो तुमचा मध्ये +1 म्हणजे R नंतर येतो तुमचा SRST. त्यामुळे इथे लॉजिक फेल झालेलं आहे.
पण आपण इकडे फोर्थ ऑप्शनसुद्धा चेक करून घेऊया. यू नंतर डायरेक्ट येतो व्ही. यस, यू नंतर येतो व्ही. इथे पण 0, इथे पण 0वाला लॉजिक फॉलो झाला, इथे लॉजिक फॉलो झाला, इथे लॉजिक फॉलो झाला, इथे लॉजिक फॉलो झाला, पण याच्यामध्ये लॉजिक तुमचा फॉलो झालेला नाही, म्हणून हे तुमचं आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 टिक करायचं आणि नेक्स्ट क्वेश्चनवरती वळायचं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे अल्फा न्यूमरिक सिरीजचा. अल्फा न्यूमरिक सिरीज म्हणजे ज्यात अक्षरे, संख्या आणि चिन्ह असतात. TCS अल्फा न्यूमरिक सिरीजवरती 1 ते 2 प्रश्न नक्की विचारेल तुम्हाला. TCS ऑलमोस्ट प्रत्येक परीक्षेला अल्फा न्यूमरिक सिरीजवरती प्रश्न विचारतोच. ठीक आहे. प्रश्न वाचूया. खालील अक्षरे, संख्या आणि चिन्हांच्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या. बरं, ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे. मालिकेतून सर्व चिन्हे वगळल्यास मालिकेतून सर्व चिन्हे वगळल्यास डावीकडून 6व्या स्थानी खालीलपैकी काय असेल? बरं, आपल्याला उजवीकडून मोजायचं आणि उजवीकडून 6वा एलिमेंट काय असणार आहे. आणि मोजताना आपल्याला चिन्हे मोजायची नाही आहेत. ही झाली आपली चिन्हे. ही अशी जी चिन्हे असतात ही मोजायची नाही आहेत. ठीक आहे, स्टार्ट करूया. फर्स्ट, सेकंड याला मोजायचं नाही आहे. 3, 4 याला मोजायचं नाही आहे. 5 आणि 6वरती आहे तुमचा 5. 6वरती कोणता एलिमेंट आहे? 5. तर तुमचं उत्तर राहील 5. हा बघा, हा आहे डायरेक्शन, डिस्टन्स आणि डायरेक्शनचा प्रश्न आलेला आहे इकडे. डायरेक्शनचा प्रश्न आहे, वाचूया परत एकदा. पीटर त्याच्या कार्यालयापासून 25 किलोमीटर पश्चिमेकडे गेला. हा बघा, डायरेक्शनचा क्वेश्चन करताना ना तुम्हाला दिशा माहिती पाहिजे. कुठली दिशा कुठली? ही उत्तर दिशा आहे तुमची, ही तुमची आहे पूर्व दिशा, ही तुमची आहे दक्षिण दिशा आणि ही तुमची आहे पश्चिम दिशा. ठीक आहे, बाजू माहिती पाहिजे. जर एखादा व्यक्ती पश्चिम दिशेकडे तोंड करून उभा आहे तर त्याची डावी बाजू खाली येते, उजवी बाजू वरती येते. हे तुम्हाला माहिती पाहिजे की तो कुठे तोंड करून उभा आहे आणि त्याची डावी बाजू कुठली आणि उजवी बाजू कुठली, हे फिक्स माहिती पाहिजे. याच्या आधारावर तुम्ही मोस्ट ऑफ द क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. तर वाचूया क्वेश्चन. पीटर त्याच्या कार्यालयापासून 25 किलोमीटर पश्चिमेकडे गेला. व्हेरी गुड. हे पीटरचं कार्यालय आहे. तो पश्चिमेकडे 25 किलोमीटर गेला. आता पश्चिम दिशा कुठली? ही दिशा आहे. असा 25 किलोमीटर गेला. एक सेकंड, आपण नीट ड्रॉ करूया. हा 25 किलोमीटर पीटर गेला. आता 25 किलोमीटर इथे चालत आला म्हणजे त्याची फेसिंग बघा इकडे असणार आहे, हे लक्षात ठेवा. फेसिंगचं तुम्हाला माइंडमध्ये नेहमी ठेवावं लागेल सॉल्व करताना. नंतर डावीकडे वळून 40 किलोमीटर चालला. बघा, आता त्याची फेसिंग इथे मी आधीच सांगितलं. आता इथून तो डावीकडे वळला. इथे तोंड करून आहे, इथे फेसिंग करून आहे, तर त्याची डावी बाजू ही खालच्या साईडला. तर तो खाली 40 किलोमीटर चालत गेला. तर आपण इथे 40 किलोमीटर बघा. आता हा 25 किलोमीटरपेक्षा 40 किलोमीटर थोडा मोठा पाहिजे. आपण पण छोटाच काढला, थोडासा एक्सटेंड करून घेऊया याला. ठीक आहे, हा 40 किलोमीटर. त्याच्यानंतर तो पूर्वीकडे वळाला. नंतर तो पूर्वीकडे वळाला आणि 25 किलोमीटर चालला. व्हेरी गुड. आता बघा, तो पूर्वीकडे वळाला आणि 25 किलोमीटर चालला. आता हा 25 आणि हा 25 सेम असणार आहे. ही पूर्वी दिशा आहे, 25 किलोमीटर. इथं बघा, इथे डावा उजवा नाही लिहिलेलं आहे, इथे सरळ दिशा दिली आहे. सरळ दिशा दिली आहे तर त्या दिशेकडे चालत जायचं. मग माणूस कुठे असो, उजवा डावा दिला असेल तर फेसिंगनुसार जायचं पुढे. आणि शेवटी डावीकडे वळून त्यांनी 30 किलोमीटर अंतर पार केले. आता बघा, तो इथे फेसिंग आहे ना, इथे आला आहे. तर आता इकडे त्यांनी डावीकडे वळून 30 किलोमीटर अंतर पार केले. आता हा तर 40 किलोमीटरचा पल्ला आहे आणि आपल्याला 30 किलोमीटर अंतर पार करायचं म्हणजे आपण एवढं पकडूया. 30 किलोमीटर त्यांनी पार केलं. ठीक आहे, 30 किलोमीटर पार केले. तो आता कार्यालयापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? बघा, आता हे कार्यालय त्याचं इकडे होतं, आपण इथनं स्टार्ट केला होता. हे त्याचं कार्यालय इकडे होतं. आता तो ऑलरेडी 30 किलोमीटर कापून बसलेला आहे इथपर्यंत. ठीक आहे, उरलेला किती असणार आहे? 10 असणार आहे. आता कार्यालयापासून त्याची दिशा कुठली आहे? इथे पीटर उभा आहे, ही दक्षिण दिशा आहे. दक्षिण दिशेला 10 किलोमीटर आहे. उत्तर येईल दक्षिण दिशेला 10 किलोमीटर. चला, डायरेक्शनवरती अजून एक क्वेश्चन, प्रॅक्टिस क्वेश्चन. नवीन हा त्याच्या शाळेपासून 15 किलोमीटर उत्तरेकडे गेला. व्हेरी गुड. स्टार्ट करूया आपण सॉल्व करायला. हा नवीन इकडे उभा आहे, इकडनं 15 किलोमीटर उत्तरेकडे. ठीक आहे, 15 किलोमीटर उत्तरेकडे गेला. मग त्याने पश्चिमेकडे वळून 10 किलोमीटर अंतर कापले. हे 10 किलोमीटर आपण काढले. हा पश्चिम दिशा अंतर पार केले. मग त्याने पश्चिमेकडे वळून 10 किलोमीटर अंतर पार केले. बघा, मग तो दक्षिणेकडे वळाला आणि त्यांनी 5 किलोमीटर अंतर पार केले. आता इकडे आहे आणि इकडनं दक्षिण दिशेला गेला आणि फक्त 5 किलोमीटर तो चालला. हा इकडे आला. ठीक आहे, शेवटी पूर्वेकडे वळून
त्याने 10 किलोमीटर अंतर पार केले. पूर्व दिशा, आता पूर्वेकडे वळाला तो म्हणजे इथे वळाला आणि 10 किलोमीटर अंतर पार केलं. परत त्याच लाईनीवरती आला. तो त्याच्या शाळेपासून कोणत्या दिशेला आहे? ही त्याची शाळा. आणि इकडे तो शाळेपासून तो आहे उत्तर दिशेला. तुमचं उत्तर असणार आहे उत्तर. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला सिलॉजिसमवरती. सिलॉजिसम या प्रश्नामध्ये काय दिलेल्यापैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांचे तार्किकदृष्ट्या अनुसरण करतात हे ठरवा. ठीक आहे, तर विधानं दिलेली आहेत, निष्कर्ष दिलेले आहेत. आपण सॉल्व करायला चालू करूया. काही फुले आहेत, काही फुले आहेत. हे तुमची झाली फळे, ही तुमची झाली फुले. ठीक आहे. दुसरं विधान, सर्व फुले सुगंधी आहेत. सर्व फुले सुगंधी आहेत म्हणजे फुलांचा जो वेन डायग्राम आहे हा वाला, हा सुगंधाच्या वेन डायग्रामच्या आतमध्ये येणार. हा सुगंधांच्या वेन डायग्रामच्या आतमध्ये येणार. ठीक आहे, कम्प्लिटली आतमध्ये येणार असा याचा अर्थ बनतो. हा तुमचा झाला सुगंधाचा वेन डायग्राम. ठीक आहे, निष्कर्ष वाचूया. कोणतेही फूल फळ नाही. कोणतेही फूल फळ नाही. बघा, आता जेव्हा तुम्ही सिलॉजिसमचा प्रश्न येईल आणि तुम्ही सॉल्व करत असाल आणि निष्कर्षामध्ये नेगेटिव्ह आहे, नाही म्हणजे नेगेटिव्ह दिलेलं असेल आणि विधानं 2-3 विधानं असतील, दोन्ही तिन्ही जेवढे विधानं दिले असतील ते सगळे पॉझिटिव्ह असतील. इकडे पण आहे लिहिलेलं आहे आणि इकडे पण आहे लिहिलेलं आहे. तर हे दोन्ही विधानं काय पॉझिटिव्ह आणि निष्कर्ष काय विचारलं आहे नेगेटिव्ह, तेव्हा तो निष्कर्ष सरळ रॉंग होतो. ठीक आहे, विधानं जेव्हा पॉझिटिव्ह दिलेली आहेत आणि निष्कर्ष नेगेटिव्ह विचारला आहे तेव्हा तो निष्कर्ष सरळ रॉंग होतो. पुढचं काहीही वाचण्याची गरज नाही. ठीक आहे, पुढच्या निष्कर्षाकडे वळूया. काही फुले सुगंधी आहेत. काही फुले सुगंधी आहेत. बघा, ही आहेत फुले, ही आहेत सुगंधी. मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो हे कसं सॉल्व करतात. एक लेमॅन एक्झाम्पलमधून आपण करूया. एका वर्गामध्ये 100 मुलं आहेत आणि 100च्या 100 मुलं हुशार आहेत. ठीक आहे, यातले आपण 10 मुलं निवडली आणि तुम्हाला विचारलं की ही 10 मुलं हुशार आहेत का? ही 10 मुलं हुशार आहेत का? तर तुमचं उत्तर काय असेल? हो, ही 10 मुलं हुशार आहेत. ह्याच 100 मुलांमधलं मी काही मुलं उचलली, काही, आणि विचारलं ही मुलं हुशार आहेत का? हो. का? ही मुलं का हुशार आहेत? काही मुलं का हुशार आहेत? कारण की सर्व मुलं हुशार आहेत, त्यामुळे काही तर हुशार असतीलच. सर्व मुलं हुशार आहेत, ही काही मुलं तर हुशार असतीलच, 10 मुलं तर हुशार असतीलच, असा याचा अर्थ होतो. समजलं तुम्हाला? तर तेच इकडे दिलेलं आहे. सर्व फुले सुगंधी आहेत. सर्व फुलं सुगंधी आहेत. काही फुले सुगंधी आहेत का? हो. तर सगळी फुलं सुगंधी आहेत, काही तर असणारच, हा याचा अर्थ होतो. त्यामुळे दिस इज राईट. सर्व फुलं सुगंधी आहेत, काही तर असणारच. सर्व मुलं हुशार आहेत, काही तर असणारच, असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मित्रांनो, विधानं दिलेली आहेत, निष्कर्षसुद्धा दिलेला आहे, आपल्याला उत्तर द्यायचं आहे. काही मोर शहामृग आहेत. काही मोर शहामृग आहेत. हे झाले आपले मोर, हे झाले शहामृग. सर्व शहामृग फ्लेमिंगो आहेत. सर्व शहामृग फ्लेमिंगो आहेत. ठीक आहे, सर्व शहामृग फ्लेमिंगो आहेत. निष्कर्षाकडे वळूया. एकही फ्लेमिंगो मोर नाही. शेवटच्या प्रश्नामध्ये आपण शिकलो होतो की दोन्ही विधानं पॉझिटिव्ह असतील, सर्व विधानं पॉझिटिव्ह असतील आणि निष्कर्ष नेगेटिव्ह असेल तर तो निष्कर्ष रॉंग होऊन जातो. निष्कर्ष नेगेटिव्ह असेल तर तो निष्कर्ष रॉंग होऊन जातो. पुढचा निष्कर्ष, किमान काही शहामृग फ्लेमिंगो आहेत. किमान काही शहामृग फ्लेमिंगो आहेत. काही शहामृग फ्लेमिंगो आहेत. इकडे तर सर्व शहामृग फ्लेमिंगो दिसत आहेत आपल्याला. इकडे तर आपल्याला सगळे शहामृग फ्लेमिंगो दिसत आहेत. बघा, आपण आपल्या विधानांमध्ये दिलं सर्व शहामृग फ्लेमिंगो आहेत. किमान काही शहामृग फ्लेमिंगो आहेत. मगाशी सांगितलं होतं सर्व एका वर्गामधले सर्व मुलं हुशार, 100 मुलं असते, सर्व हुशार असतील, तर काही बाहेर काढल्यानंतर, काही चूज केल्यानंतर काही तर हुशार असतीलच. तसं सर्व शहामृग फ्लेमिंगो आहेत, काही शहामृग तर फ्लेमिंगो असतीलच. तर सेकंडवाला निष्कर्ष राईट. विधानं, सर्व एम हे सी आहेत. सर्व एम हे सी आहेत. काही सी हे जे आहेत. काही सी हे जे आहेत. ठीक आहे, निष्कर्ष वाचूया.
कोणताही जे हा एम नाही. तर मागच्या प्रश्नासारखंच की दोन्ही विधाने पॉझिटिव्ह आहेत आणि निष्कर्ष नेगेटिव्ह विचारला तर तो होतो रॉंग. सर्व जे हे एम आहेत. बघा आपल्या वेन डायग्राममध्ये तुम्ही बघाल तर हा आहे आपला, एक सेकंड, हा आहे आपला एम आणि हा आहे आपला जी. यांच्यात काहीही संबंध दिसत नाही आहे. बिलकुल हे यांचे वेन डायग्राम एकमेकांना टच पण होत नाही आहेत. तर सर्व जे एम होतील का? नाही होणार, कारण की आपल्या वेन डायग्रामनुसार तर आपल्याला तसं दिसत नाही आहे. त्यामुळे हाही निष्कर्ष आपला रॉंग होतो. ठीक आहे, पुढचा निष्कर्ष, काही जे हे सी आहेत. काही जे हे सी आहेत. बघा आपल्या वेन डायग्रामनुसार बघाल तर हा आपला जे आहे आणि हा आपला सी आहे. तर काही जे हे सी आहेत. हो, आपल्या वेन डायग्रामनुसार बघाल तर काही जे हे सी आहेत. हा भाग जो आहे हा काही जे आहे आणि हा काही जे हे सी आहेत. तर आपला जो तिसरा निष्कर्ष आहे तो राईट ठरतो. आता प्रश्नांवरून पण आपण, स्टेटमेंटवरून पण आपण डायरेक्ट फाइंड आउट करू शकतो काही सी हे जे आहेत. जर काही सी जे असतील तर काही जे सुद्धा सी असतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचा. पझल आणि सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला ना, पझल आणि सिटिंग अरेंजमेंटवरती एक क्वेश्चन येऊ शकतो सॉल्व करायला आणि त्याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन सॉल्व करायला येतील. तो पझल सॉल्व करायचे आणि त्याच्या बेसिसवरती 2 ते 3 क्वेश्चन. किंवा असं येऊ शकतं की पझल आणि सिटिंग अरेंजमेंट येईल एक क्वेश्चन आणि त्याच्यावरती फक्त एकच क्वेश्चन सॉल्व करायला येईल. ठीक आहे, जर एक पझल आणि सिटिंग अरेंजमेंटवरती एकच क्वेश्चन बेसिस असेल तर तो इझी क्वेश्चन येईल. जर 2 ते 3 क्वेश्चन असेल तर इझी टू मॉडरेट लेवलची पझल किंवा सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला विचारली जाईल. ठीक आहे, हा प्रश्न सिटिंग अरेंजमेंटचा आहे. याच्यामध्ये काय दिलेलं त्याला वाचूया. पी क्यू आर एस टी यू टी आणि यू हे 6 व्यक्ती एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेत. 6 व्यक्ती बसलेले आहेत. आपण ड्रॉ करून घेऊया. असे 6 हे आपण ड्रॉ केलेत आणि हा टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत म्हणून टुवर्ड्स द सेंटर आपण ॲरो ड्रॉ केला. ठीक आहे, 2 पॉसिबिलिटीज घेऊन कधीही सॉल्व करायचं पझल आणि सिटिंग अरेंजमेंट. 2 ते 3 पॉसिबिलिटीज. स्टार्टिंगला तुम्ही नवे असाल तर तुम्ही 3 पॉसिबिलिटी घेऊन सॉल्व करू शकता, पण 2 पॉसिबिलिटी इनफ असतात. जसा जसा डेटा आपल्याला भेटेल तो लिहून तरी घ्यायचा आहे, नाहीतर मग लिहून तरी घ्यायचा, नाहीतर मग इथे ॲड तरी करायचा आपल्या डायग्रामवरती. ठीक आहे, पुढे बघा काय दिलं आहे. त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. म्हणजे पी क्यू आर एस टी अशाच क्रमाने नसणार आहे. ते कशाही क्रमाने असू शकतात. कुठेही पी कुठेही क्यू असू शकतो. पी आणि क्यू यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसल्या आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. पी आणि क्यूमध्ये 2 व्यक्ती बसल्या आहेत. तर जर इथे पी बसला तर एक व्यक्ती, 2 व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती क्यू असेल. यांच्या दरम्यान बघा 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. इकडूनही बसवलं तरी 2 व्यक्ती येतात, इकडनंही बसवलं तरी 2 व्यक्ती येतात. त्यामुळे तुम्ही कुठूनही मोजा. ठीक आहे, आणि जी आपण पॉसिबिलिटी काढली होती बाजूला, तिच्यामध्ये सुद्धा सायमल्टेनियसली आपण डेटा भरत जाणार आहोत. ठीक आहे, जसा जसा चालू होईल. आर हा क्यूचा शेजारी आहे. ठीक आहे, आर हा क्यूचा शेजारी आहे. आता बघा हा तुमचा क्यू आहे, याचा शेजारी आहे. आता हा आतमध्ये बघतोय, पण याचा कुठल्या शेजारी, डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला हे दिलं नाही आहे. अशाच वेळी पॉसिबिलिटी ना कामाला येते. तर बघा आर आहे ना, आर एकदा आपण इकडे बसूया त्याच्या डाव्या बाजूला आणि आर एकदा आपण आहे ना त्याच्या उजव्या बाजूला बसूया क्यूच्या. ठीक आहे, 2 पॉसिबिलिटीज झाल्या. आता दोघांमधलं एकच कुठली तरी पॉसिबिलिटी राईट आहे आणि तेच आपला आन्सर असणार आहे. पुढे वाचूया. आर आणि टी यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलेली आहे. आर आणि टी बघा आपल्या इकडे आहे, आर इकडे, आर एक व्यक्ती आणि आर आणि टीच्यामध्ये एक व्यक्ती. आर एक व्यक्ती आणि टी इथे बसेल का? टी नाही बसणार, कारण की ऑलरेडी इकडे पी आहे. इकडे ऑलरेडी पी असल्यामुळे इथे टी येणार नाही. तर त्यामुळे बघा इकडे पण डायरेक्शन दिली नाही. आर आणि आपण तर या साईडला बघितलं, आरच्या लेफ्ट साईडला आहे ना, आतमध्ये फेसिंग आहे ना आर पण, तर आपण त्या साईडला एकदा चेक करू. आर एक व्यक्ती आणि टी इकडे बसू शकतो का? हो, इकडे बसू शकतो. ठीक आहे, आता आपण आपल्या पॉसिबिलिटीजमध्ये पण टाकूया, कारण की इकडे बघा दुसऱ्या जागेवरती आर आहे, तर इकडे टी कुठे दुसऱ्याच जागेवरती, भलत्याच जागेवरती बसणार आहे. त्यामुळे इथेही आपल्याला टाकून बघायला लागणार आहे. आर एक व्यक्ती आणि टी, इकडे टी बसू शकतो का? नाही बसू शकत. डेफिनेटली पी ऑलरेडी आहे. मग आपण त्याच्या पीच्या डाव्या बाजूला चेक करू. आर एक व्यक्ती जी क्यू आहे आणि इकडे टी इकडे बसला, तर दोन्ही साईडला आता आपण बसून घेतलेलं आहे. एकच कुठली तरी आपली पॉसिबिलिटी राईट होणार आणि ती लास्टच्या सेंटेन्समधूनच आपल्याला समजून येणार आहे. एस हा आरच्या लगतच डावीकडे बसला आहे. एस हा आरच्या लगतच डावीकडे, हा आर आतमध्ये बघतोय, याची लगतचची डावी बाजू ही आहे, म्हणजे एस इकडे बसला. ठीक आहे, बघा आता
इथे तर डेटा संपून गेला. उरलेला व्यक्ती जो आहे यू, तो इथे बसला. ठीक आहे, इकडे तर प्रॉपरली बसलेले आहेत. इकडे रॉंग होईल, चेक करूया आपण. हा इनवर्ड फेसिंग आतमध्ये बघतोय. याची डावी बाजू ही आहे, म्हणजे आरच्या लगतच डावी बाजूला एस बसला पाहिजे. इथे बसू शकत नाही कारण की ऑलरेडी क्यू बसला आहे. त्यामुळे हा वाली पॉसिबिलिटी रॉंग झाली, ही वाली पॉसिबिलिटी राईट झाली. हा झाला तुमचा पझल सॉल्व.